स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। हॅलो. हाय अवी, अनीश हियर. बोल अनिश, कसा आहेस? मी बरा आहे, तू कशी आहेस? आसावरी कशी आहे? ती पण बरी आहे, पण मग काय प्रॉब्लेम आहे? अनिश, तुझा आवाज असा काय येतोय? तू डिस्टर्ब आहेस का? वेल आय एम डिस्टर्ब्ड. काय झालं, घरी काही प्रॉब्लेम आहे का? अनिश, अरे घरी एक माणूस नवीन राहायला आल्यावर थोडासा प्रॉब्लेम होणारच. आसावरीला रुळायला थोडा वेळ लागणारच ना. अगं आसावरीचा प्रॉब्लेम नाही आहे. मग आईबाबांचा काही प्रॉब्लेम आहे का? त्यांचा असता तरी परवडला असता. मग काय प्रॉब्लेम आहे? ती आहे ना, तिची बहीण प्राजक्ता. प्राजक्ता? अगं आसावरीशी लग्न केलं तेव्हा माझ्या हे लक्षातच नव्हतं आलं की पॅकेजमध्ये ही पण येणार आहे. अनिश, अगं लग्न झाल्या क्षणापासून ही सतत आमच्या बरोबरच असते. एक मिनिट सुद्धा एकटं सोडत नाही आम्हाला. म्हणजे सगळीकडे जिथे जातो ना तिथे ती असते. नशीब बेडरूम मध्ये येत नाही. काहीतरी काय. अगं खरंच सांगतोय ग, जरा तिला पिटाळलं ना की चौथ्या दिवशी हजर होते. सांगते की मला दीदीशिवाय करमत नाही. आणि परवा तर एकदम इमोशनल ब्लॅकमेलच करायला लागली. म्हणायला लागली की मला जास्तीत जास्त वेळ दीदी बरोबर राहायचंय. अरे तिला पण आपण समजून घेतलं पाहिजे ना जरा. वाटत असेल तिला आपल्या बहिणीजवळ राहावं असं. अगं नाही, मी ते समजू शकतो, पण आता आसावरीचं लग्न झालंय, तिच्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत, हे कळायला नको प्राजक्ताला. अगं त्या दोघी एकत्र असल्या ना की खरंच खूप टेन्शन असतं. कारण हिचा काही भरोसाच नाही ना कधी तिला तिच्या दुखण्याबद्दल ऐकवेल ते. पण आसावरी खरंच बरी आहे ना आता? बरी आहे. नाही, इनफॅक्ट शी इज मच बेटर. अनिश, तुला एक सांगू, तू प्राजक्ताकडे एकदम दुर्लक्ष कर. जस्ट इग्नोर हर अँड एन्जॉय युअर लाईफ. आय विल अवी. थँक्स. थँक्यू सो मच. रामू काका चहा आणा. मी आणू का? नको, इट्स ओके. गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आंटी. गुड मॉर्निंग.
अगं हे काय? अगं तू पण काय आजोबांसारखी पेपर मध्ये नाक खुपसून बसलीस? एवढं काय असतं त्या पेपर मध्ये? हे बघ, रोज वर्तमानपत्र वाचावं. काय 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 काय? वर्तमानपत्र, न्यूजपेपर. Then watch TV ना, न्यूज चॅनल्स. नाही ते बरोबर आहे, पण वर्तमानपत्रामध्ये अग्रलेख असतात, विचारवंतांचे लेख सुद्धा असतात. खरं तर तू आत्तापासूनच वर्तमानपत्र वाचायची सवय ठेवायला पाहिजे. So what? I can read papers. लोकसभा. असं असं काय तोडून तोडून वाचतेस? हे बघ, लोकसभा मतदान असं वाचायचं. कमॉन जुई, तू पण ना. त्यापेक्षा हा इंग्लिश पेपर वाच. नाहीतरी आजकाल विचारताय कोण म्हणा मराठीला. हे बघ पूनम, मराठी आपली मातृभाषा आहे आणि प्रत्येकाला ती यायलाच पाहिजे. कसला मातृभाषेचा फॅड घेऊन बसलाय तुम्ही? इन दिस फास्ट वर्ल्ड एव्हरीवन शुड स्पीक इन इंग्लिश फ्लुएंटली. मराठी म्हणजे अगदीच गावठी आणि घाटी वाटतं. हे तुझ्या आईवडिलांबद्दल सुद्धा बोलावं लागेल पूनम. ते सुद्धा शुद्ध मराठीत बोलतात. दॅट्स व्हॉट. ॲटलिस्ट नेक्स्ट जनरेशननी तरी सुधारायला नको का? इंग्रजी येणं, इंग्रजीत बोलणं म्हणजे खूप ज्ञानी असणं असं नाही काही. काय आहे, ज्यांना इंग्लिश येत नाही ना त्यांना स्वतःला डिफेंड करायला हे वाक्य ठीक आहे. पण आज मुलांना इंग्लिश मीडियम मधनंच शिक्षण दिलं पाहिजे, तरच त्यांना पुढे सोपं जाईल. आता तुमचं ठीक आहे म्हणा. जुई जर तुमच्याशी इंग्लिशमध्ये बोलायला लागली तर तुम्हाला काय कळणार? हो की नाही ग जुई? Yes, it's but natural. Because she cannot express her thoughts in English, so she should talk with me in Marathi, so that we can get along better. Because she knows her grandmother and grandfather share everything with her. Our mother tongue connects us. Have you understood what I said? But I don't think so. Because you don't like to speak in Marathi. माय गॉड आजी, तू किती छान इंग्लिश बोलतेस. मग एरवी का नाही बोलत इंग्लिश? नाही, मला माझ्या भावना व्यक्त करायला इंग्रजीची गरज नाही पडत. इंग्रजीत चुकीचं बोलण्यापेक्षा मराठीत गप्प बसणं मी जास्त पसंत करते. काय पूनम? माझी स्वीट ग्रँडमा. नाही नाही, माझी गोड गोड आजी. असावरी, असावरी. काय झालंय? हे का असावरी कुठे? ती तिशाला भरवते. काय हवंय तुला? अगं माझे मोजे, रुमाल सगळं कुठे आहे? हा, आणतच होते. हे मोजे, रुमाल, डबाही तयार आहे तुझा. तू का भानगडीत पडलीस? अरे मामा मंडईत गेले आहे. ती तिशाला भरवते, म्हटलं तुझी तयारी मीच करावी. ब्रेकफास्ट सुद्धा रेडी आहे, चल तू. अरे बापरे, म्हणजे ब्रेकफास्ट तू केलायस? घाबरू नकोस, मामा ब्रेकफास्ट तयार करून गेल्या होत्या. दीने प्लेट्स घेतल्यात, माझ्यावर फक्त वाढायची जबाबदारी. चल आता लवकर, चल. अरे पण मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, हो याच्यामध्ये काहीही बदल होणार नाहीये. तुम्हाला सांगून कळत नाही एकदा? हा, आणि तुम्ही युनियनच्या कोणाला धमक्या देताय? मी ऑर्डर घेणार नाही, नाही घेणार. अरे तुम्ही दुसरीकडनं करून घ्या ना. हे बघा, तुम्ही फॅक्टरीला ताळबिळा लावण्याची भाषा करू नका. हा, मी पण काही कमी नाही, समजलं ना? हा, जा जा जा, काय करायचं ते करा, जा. हा. काय रे, काय झालं? काय नाही हो बाबा, ते फॅक्टरीमध्ये काही प्रॉब्लेम चालू आहे. कोण होतं फोनवर? हा, अवधूतचा दोरकर. हे बघ, जो कोणी असेल तो त्याच्याशी व्यवहार करताना जरा जपून कर रे बाबा. बाबा कळतंय हो मला. काही मोठा प्रॉब्लेम आहे का? मी करेन ना माझ्या पद्धतीने हँडल. ठीक आहे, सांगायचं नसेल तर नको सांगूस. बाबा डोंट वरी, आय विल मॅनेज. काळजी वाटते म्हणून विचारतोय रे, नको सांगूस ना तू. तुम्ही काय करणार आहात कळवून? तुम्हाला काही कल्पना आहे का काय घडलं याची? मी बघीन सांगितलं ना माझ्या पद्धतीने. सवरी काय?
सकाळपासून मी बघतोय सारखं काही ना काही चालूच आहे तुझं. किती कामं करशील? डॉक्टरनी काय सांगितलं तुला? डॉक्टरनी सांगितलंय आनंदी राहा. मला काम करूनच आनंद मिळत असेल तर रे. तू ना नको तितकी हुशार आहेस. ती नसते तर लग्न केलं असतंच माझ्याशी. आणि लग्न केलं नसतं तर इतकी काळजी केली असती तुझी? का काळजीच होती म्हणून लग्न केलं? म्हणजे माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो, कळलं? नाही ग, ॲक्च्युली आय एम व्हेरी बिझी. नाही ॲक्च्युली काय आहे ना, कंपनीतले सगळे इम्पॉर्टंट डिसिजन्स मलाच घ्यायला लागतात. आज तर अजिबातच पॉसिबल होणार नाही. आय एम हॅव्हिंग अन इम्पॉर्टंट मीटिंग. सी यू सम अदर टाइम. ओके ओके, चल बाय. ओके बाय. मॅडम तुम्ही मला बोलवलं? बहादरांना म्हणावं माझे नोटपॅड, फाईल्स आणि मीटिंगसाठी लागणारे जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ना ते इकडे आणून ठेवा. मला शशांक साहेबांबरोबर मीटिंगला जायचं आहे. तुम्ही जाणार होतात मीटिंगला सरांबरोबर? ऑफकोर्स. सर तर गेले. व्हॉट? अवंतिका मॅडमशी केबिनमध्ये काहीतरी बोलले आणि लगेच दोघं गेले. काय? शशांक भाऊजी अवंतिका बरोबर मीटिंगला गेले? हो, आत्ताच गाडी गेली. ठीक आहे, तू जा. अरे कोण? जुई. ये इकडे. आजी हा, काय करतेस? भाजी निवडते. आजी मला ना एक प्रश्न पडलाय. तू ना सारखी प्रश्नावली घेऊन हिंडत असतेस. आता काय? तू स्वयंपाक का ग करतेस? आपल्या जेवणासाठी. तसं नाही ग, मग कसं? तू म्हणजे तू नाही, हं. वी विमेन म्हणजे स्त्रियाच का स्वयंपाक करतात? तशी पद्धत आहे म्हणून. पण का स्त्रियाच का, पुरुष का नाही करत? हा प्रश्न आहे खरा. तर टेल मी, स्त्रियांना जसे हातपाय असतात तसेच पुरुषांना असतात की नाही? मग पुरुष का नाही करत स्वयंपाक? म्हणजे डॅड का नाही करत स्वयंपाक? ग्रँडपा का नाही करत? तूच का करतेस? बाई ग, मला ना तुझ्या प्रश्नांच्या सरबत्तीनं असं अगेन नाकी दम आलाय बघ. मग सांग मला, पुरुष का नाही करत तसं? हे बघ, मला एकच कळतं, स्त्री कितीही शिकली, कितीही कर्तृत्ववान असली तरी स्वयंपाक हा तिला करावाच लागतो. पण म्हणजे असं करून टाकायचा म्हणून नाही हा करायचा. मग म्हणजे असं स्वयंपाक करताना एखाद्या पदार्थात तिखट, मीठ, मसाला हे सगळं घातलं की त्यात थोडंसं प्रेम आणि थोडासा जिव्हाळा टाकायचा. म्हणजे काय होतं, पदार्थ जास्त रुचकर होतो. पण तुला माहितीये का जुई, आपल्या माणसांना करून घालण्यात एक प्रकारचा आनंद पण मिळतो. म्हणून स्त्रीला अन्नपूर्णा म्हणतात. समजलं? अन्नपूर्णा? हो, अन्नपूर्णा. कळलं? समथिंगच कळलं. ए अन्नपूर्णा, ए मला भूक लागली, मला प्लीज काहीतरी खायला दे ना. चालेल, काय करूया सांग बरं तुझ्यासाठी? कांद्याची भाजी? चालेल, चल. मामा, आज मी करू स्वयंपाक? अरे हे बघ, आज अनिशला सुद्धा रजा आहे. हा, तर तू जा त्याच्याशी गप्पा मार त्याच्या खोलीत जाऊन. चल जा. अनिशला रजा आहे ना, म्हणूनच आज तुम्हालाही सुट्टी. मुझ्यावर छुट्टी? तर काय, आठवडाभर रोज तुमचीच तर धावपळ चालू असते. अनिशचा डबा तुम्ही भरता. बरं, इतिशाचं मी आवरेपर्यंत तुमचा स्वयंपाकही अर्धा अधिक तयार असतो. मी काय करायचं मग? काय, आज तुम्हाला मी सुट्टी देणार. म्हणजे तू तुझ्या बहिणीला सांगायला मोकळी की मी दिवसभर स्वयंपाकघरात राबत असते आणि माझी सासू हुकूम सोडते. काय गो प्राजक्ता, होय की नाही? काहीतरी काय मामाशी. इनफॅक्ट मामा, तुमच्यासारखी सासू मिळाली आहे म्हणून दीचा हेवाच वाटतो मला. अरे उसमें क्या है, तुझे भी ऐसी सास मिलेगी. बर, आज काय बनवायचं आपण? नॉनव्हेज करूया? मी आमच्या पद्धतीचं करू? चालेल.
बरं काय काय तयारी करायची मला सांग ना, मी तयारी करून देते तुला. काही तयारी वगैरे करू नका, तुम्ही इथे बसा, इथेच बसून राहा, सुपरवाइज करा माझ्यावर. हा? ओके. आणि मी तिला मदत करेन ना. ती सांग काय काय करायचंय. हा. काय ग त्याचं जोक प्राची. प्राजक्तानी उभ्या जन्मात स्वयंपाकघराचं तोंडही पाहिलं नाहीये. काय सांगतेस? ती मुद्दाम सगळ्यांसमोर तुम्हाला नेहमी क्रिटिसाइज करत असते. ओके ओके प्राजू, कर मदत कर. चल मला त्या खालच्या ड्रॉवर मधून अख्खा गरम मसाला काढून दे पटकन. अख्खा गरम मसाला म्हणजे काय? लवंग, दालचिनी. नाही ते तूच कर. दुसरं काहीतरी सांग. दुसरं बरं, तुरीची डाळ काढून दे वरच्या ड्रॉवर मध्ये. डबा असेल बघ, पटकन थोडीच काढ अगदी. तुरीची डाळ, तुरीची डाळ मिळाली का? हा घे. दे. प्राजू, ही चण्याची डाळ आहे. तू मुद्दाम मला डिफिकल्ट कामं सांगतेस. तांदूळ देशील धुवून? हा तांदूळ देते. प्राजक्ता, मी एक टोमॅटो चिरते. हा ते येईल मला. काय ग? अगं काय सांगितलं मी? काय 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 झालं? अगं काय लागलं नाही? बघा तरी अजिबात लागलं नाहीये. प्राजक्ता तू बस, तुला जमणार नाहीये. जा जा आराम कर. तू फक्त कसं होणार लग्न झालं ना? बघा तरी. अहो काय काहीतरी तिला शिकव. काही नुसतं नावावर ठेवलंस का? असू द्या. तिला नाही करावं आपण. किती त्रास करून घेणार आहेस? अरे काहीतरी सांगशील की नाही? केवढा अपसेट झालायस? काही विचारलं तर धड सांगत नाहीस, चिडचिड करतोय. सांग ना काय झालंय ते. बाबा तुम्हाला सांगून प्रॉब्लेम नाही सुटणार आहे माझा. चर्चेने हलका तर होऊ शकतो. आणि बाप आहे रे मी तुझा. तू कसल्या अडचणीत जायचं मला कळायला नको का? बाबा मी आतापर्यंत तुम्हाला सांगत नव्हतो याचं एकच कारण होतं, मला तुम्हाला अजून त्रास होऊन द्यायचा नव्हता. अरे वेळ आहेस का? मला कसा त्रास होईल? चल सांग बरं काय झालंय. चल कम ऑन. तो अवधूत आणि अवधूतचा दोरकर आहे, त्यांनी आमच्या कंपनीला एक मोठी ऑर्डर दिली होती. ओके. ती ऑर्डर कंप्लीट करण्याच्या गडबडीत आम्ही असताना आमच्या असं लक्षात आलं की ती कंपनीच कंडम आहे. म्हणजे त्या दोरकरची कपॅसिटीच नाहीये. बरं तुम्ही काय केलं? काही नाही, जिथे होती तिथे मी ऑर्डर बंद करायला सांगितली. करेक्ट. आणि म्हणले जितकं नुकसान झालं तितकं आपण सोसू शकतो, पण अजून कशाला नुकसान सोसायचं ना आपण. अगदी अगदी बरोबर आहे. पुढे मग काय, तो दोरकर चिडला. तो म्हणला माझी ऑर्डर मला कुठल्याही परिस्थितीत कंप्लीट करून पाहिजे, म्हणजे तुमची ऐपत नव्हती तर तुम्ही घेतलीत कशाला ऑर्डर. मग धमकायला लागला मला म्हणला मी युनियन लीडरला भेटेन, तुमची कंपनी बंद पाडेन. बाबा मी खूप कॅल्क्युलेशन्स करून बघितली पण नाही फिजिबल होते हे. शांतपणे विचार कर. मला एक सांग, त्यांनी तुम्हाला काय ऍडव्हान्स दिलाय? दिलाय खूप नाही, थोडाफार आहे. मग शांतपणे विचार कर. हे बघ सलील, प्रत्येक प्रॉब्लेमला खूप सोल्युशन्स असतात. फक्त आपण चिडलो, संतापलो, रागावलो, एक्साइट झालो आणि मुख्य म्हणजे घाई केली की ती सगळी सोल्युशन्स आपल्याला दिसेनाशी होतात. शांतपणे विचार केला ना की सगळी सोल्युशन्स आपोआप दिसायला लागतात. त्यातलं एक मला आता दिसतंय ते असं, त्याला जाऊन भेट, त्याचा घेतलेला ऍडव्हान्स परत कर. त्याला समजावून सांग की तुला ते काम का जमत नाही, कसं जमत नाही. उगीच वाद वाढवून काय अर्थ आहे म्हणून समजावून सांग त्याला. त्याचा प्रॉब्लेम असा आहे ना की तो समजून घेणाऱ्यातला नाहीये. त्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागेल. बघ काय करशील ते सांभाळून कर. आपल्या साईडनी कोणतंही कन्फ्युजन नाहीये सर. सगळं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे आणि त्यांच्याकडे फाईल पण पाठवलेली आहे. हॅलो, मी जरा कामात आहे. तर मी असं सांगत होते की ही फाईल त्यांच्याकडे पाठवली, त्यांचा रिमार्क्स आले त्याच्यामध्ये. शशांक, आय नो युअर अ बिझी मॅन अँड आय हॅव नो इंटेन्शन्स व्हॉट्सओएव्हर ऑफ टेकिंग अप युअर प्रेशियस टाइम. मला एवढंच सांग की तू जुईला माझ्याकडे कधी आणून सोडणार आहेस. दॅट्स इट. यू कॅरी ऑन.
हे बघ, या गोष्टीची चर्चा आपण नंतर करू शकतो. शशांक, व्हॉट डू यू मीन बाय चर्चा? माझ्याच मुलीला माझ्याकडे परत आणून देण्यासाठी चर्चेची काय गरज आहे? Oh God, why don't you understand? मी आता कामात आहे जरा. I perfectly understand, शशांक, that you are trying to avoid the topic. मला अपेक्षा होतीच की तू असं काहीतरी करणार. माझ्या मुलीशी गोड गोड बोलून तिला आपल्या माणसाची सवय लावून तू तिला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करणार. I just knew it. Oh, shut up. Shut up. And get lost.